थंडीच्या दिवसामध्ये बाजारात हिरवीगार अशी मस्त टवटवीत हरभऱ्याची भाजी भरपूर प्रमाणात येते। मग अशा वेळेस ही भाजी आपण मस्त अशी आज आपण हरभरा पानाची वाळलेली भाजी कशी करायची आणि उन्हामध्ये वाळवून ती कशी बनवायची, त्याची म्हणतो स्टोर कशी करायची आणि त्याची भाजी मस्त अशी कशी बनवायची ते देखील पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे। आणि त्यासोबत खाण्यासाठी टम्म देखील भाकरी कशी बनवायची ते देखील इथे कशी बनवायची ते देखील सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता। हरभरा पानाची वाळलेल्या हरभऱ्याच्या पानाची गरगट्टा किंवा पातळ भाजी आज आपण बनवणार आहोत आणि खाण्यासाठी भाकरी देखील बनवून अगदी मस्त बनवून तयार होते ही भाजी। खायला रात्रीच्या जेवणाकरता तुम्हाला काय सुचत नसेल तर पटकन ही हरभरा भाजी बनवून तयार होते। आता थंडीचे दिवस सुरू आहेत तर बाजारात भरपूर प्रमाणात ही हरभरा भाजी मिळते, तर ही वर्षभर अशी खाण्यासाठी स्टोर कशी करायची, तुम्ही वर्षभर ही भाजी खाऊ शकता, फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता एकदा वाळवली की। आता तुम्हाला याची पुढची पूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे कशी बनवायची ते। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। बाजारामध्ये सध्या टवटवीत अशी हरभऱ्याची पानाची भाजी मिळते, तर आपण ही वर्षभर तर अशीच हिरवीगार भाजी ना ओली भाजी अशी स्टोअर करून खाऊ शकत नाही। तर मी आज तुम्हाला वाळवलेल्या पानांची भाजी कशी बनवायची आणि ती स्टोअर कशी करायची ते देखील सांगणार आहे। मी बाजारातून भाजी 2 किलो आणलेली आहे। टवटवीत अशी हिरवीगार हरभऱ्याची भाजी मिळते, तर ती आणलेली आहे। तर आता ही काय करायची, खाली कपडा टाकायची आणि त्याच्यावरती अशी पसरून टाकायची हरभऱ्याची भाजी अशी। आणि आपल्याला ही भाजी वाळवत असताना आपल्याला उन्हामध्ये वाळवायची नाही आहे, सावलीमध्ये वाळवायची आहे। जिथे म्हणजे थोडंसं ऊन सावली येईल ना तसं वाळवायची आहे, पूर्ण उन्हामध्ये वाळवायची नाही, कारण पांढरी पडू शकते ही हरभऱ्याची भाजी। त्यासाठी आपल्याला सावलीमध्ये वाळवून घ्यायची आहे, म्हणजे हिरवीगार अशी राहील त्याच्याकरता हे लक्षात ठेवायचं आहे वाळवून घ्यायच्या अगोदर। आता ही उन्हात वाळवण्यासाठी मी ठेवलेली आहे, तरी मी ह्याला साधारण 2 ते 3 दिवस याला मी छान ऊन देणार आहे। आणि पुन्हा ही वाळली ना एक दिवस पुन्हा टफमध्ये मोठ्या अशा टोपल्यामध्ये ठेवायची आणि उन्हामध्ये आणखीन एक दिवस ठेवायची आणि पुन्हा संध्याकाळी घरामध्ये ठेवून द्यायची आहे। आता ही ते बघू शकता मी पूर्ण ह्याला छान वाळवून घेतलेलं आहे 2 ते 3 दिवस, छान सुकली देखील आहे बघू शकताय। आता काय करायचं, ही भाजी आहे ना दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि हे चोळून घ्यायची अशी भाजी, म्हणजे पानं जी आहेत ना सेपरेट होतात आणि त्या काड्यांपासून जे पानं आहेत ना ते सेपरेट होतात। त्याच्याकरता अशी दोन्ही हाताने आपल्याला चोळून घ्यायची आहे आणि लगेच चोळून होते, फार काही त्याला हे लागत नाही। बघू शकता तुम्ही चोळून देखील झालेली आहे भाजी दोन्ही हाताने। याला मी छान एक 5 ते 10 मिनिट याला चोळून घेतलेलं आहे या भाजीला। बघू शकता काड्या सेपरेट आणि पानं देखील सेपरेट झालेले आहेत बघू शकताय तुम्ही। आणि तुम्ही बघू शकता भाजीचा रंग अजिबात पांढरा वगैरे झाला नाही, हिरवागार आहे। इथे मी भाजी देखील चोळून घेतलेली आहे हातावरती, त्यामुळे काड्या देखील सेपरेट होतात आणि त्या काड्या आहेत त्या त्याच्यामध्येच राहतात। आता काय करायचं, आपल्याला ही भाजी आहे ना अशीच ठेवायची नाही आणि भाजी करायला गेलं ना त्या काड्या अशा दाताखाली येतात। त्याच्याकरता इथे मी तुम्ही चाळणी घेऊ शकता, इथे मी घेतलेलं आहे टोपलं घेतलेलं आहे फ्रूट ठेवायचं, तर त्यानं चाळणार आहे। त्या काड्या चाळल्यामुळं काय होतं, पान आहेत ना ते खाली पडतात आणि बघू शकता तुम्ही काड्या आहेत ना ते वरती देखील आलेले आहेत, चाळल्यामुळे अशा वरती आलेल्या आहेत। आणि ह्या काड्या आहेत ना आपल्याला घ्यायच्या नाही आहेत, तर त्या टाकून द्यायच्या आहेत। त्या काड्या आहेत काय होतं, भाजी करायला दाताखाली येतात। आणि ही बघू शकता चाळून झाल्यानंतर अगदी छान झालेली आहे, किंवा पाकडू सुद्धा शकता, पण काय जणांना पाकडता येत नाही, त्यासाठी इथे मी तुम्हाला सांगितलं आहे चाळायची ट्रिक। आणि बघू शकता चाळल्यानंतर भाजी अगदी छान अशी पानं झालेले आहेत, अजिबात काड्या वगैरे ह्याच्यामध्ये आलेले नाही आहेत। त्यामुळे आपल्याला ही भाजी आहे ना चाळून घ्यायची आहे किंवा पाकडून घ्यायची आहे। इथे बघू शकता छान अशी आपली पांढरी शुभ्र, आणि बघू शकता किती मोठ्या काड्या निघाल्या आहेत भाजीमधल्या। त्यासाठी आपल्याला काड्या आहेत ना त्या काढून टाकायच्या आहेत त्याच्यामधल्या हरभरा भाजीमधल्या। आणि तुम्ही ही काड्या ज्या आहेत ना तुम्ही कुंडीत देखील खत आहे त्याचा टाकू शकता कुंडीत। इथे आपली हरभऱ्या पानाची वाळलेली भाजी बनवून देखील तयार झालेली आहे।
ही तुम्ही ह्याचा आस्वाद वर्षभर घेऊ शकता। अशी वाळलेल्या पानाची भाजी वर्षभर राहते। फ्रीजमध्ये ठेवायची, फक्त साठवून ठेवायची, स्टोअर करून ठेवायची। इथे मी 1 वाटी आता भाजी करायला घेणार आहे, छान अशी गावरान पद्धतीची। तर इथे 1 वाटी मी स्टीलच्या वाटीने घेतलेला आहे। हिरवीगार अशी वाळलेल्या पानाची भाजी घेतलेली आहे। आता काय करायचं आपल्याला, इथे 1 चमचा एवढं बेसन पीठ टाकायचे आणि हे बेसन पीठ आहे ना ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं या भाजीमध्ये व्यवस्थित। असं या पानं जे आहेत ना वाळलेल्या हरभरा भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर लगेच आपण भाजी करायला घेणार आहोत। त्यासाठी इथे मी स्टीलची कढई घेतली। स्टीलच्या कढईमध्ये साधारण 1.5 पळी इतकं तेल टाकले। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडू दिली, जिरे टाकायचे, जिरे छान फुलू द्यायचे। हिंग टाकायचा, हिंग टाकला की आपल्याला इथे लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत ना बारीक अशा चॉप करून घेतले तो टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून घेतलेली। त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि लसणाला छान कलर लालसर कलर येईपर्यंत याच्यामध्ये टाकायचे। अर्धा चमचा हळद टाकायचे, कश्मीरी लाल तिखट टाकायचे, 2 चमचे टाकते मी कश्मीरी लाल तिखट। लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त अधिक करू शकता। आता याला मिक्स करून घेतल्यानंतर इथे गरम पाणी टाकणार आहे किंवा तुम्ही थंड देखील टाकू शकता। आता इथे 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, गरम पाणी। तुम्हाला केवढी भाजी करायची त्या इतपत तुम्ही पाणी टाकू शकता त्याप्रमाणे। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर ह्याला एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याला आता उकळी काढून घेणार आहोत। याला 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पाण्याला देखील छान उकळी आलेली आहे। या पाण्याला असे उकळी येऊ द्यायची आहे सुरुवातीला। मग काय करायचं, आपण जी भाजी आणि बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं ना ते आता आपल्याला थोडी थोडी करून टाकायचे या पद्धतीने बघू शकता आणि ह्याला मिक्स करत राहायचं। इकडं टाकायचं आणि ह्याला मिक्स करत राहायचं। तर काय होतं, जर असंच आपण हे केलं ना तर गाठी होऊ शकतात। त्यासाठी आपल्याला इकडं मिक्स करत राहायचं बेसनच्या, त्यासाठी आपल्याला मिक्स करत राहायचं। आता ह्याला आणखीन 1 चमचा मी बेसन पीठ टाकले कारण मला कमी वाटलं थोडंसं। ते तुम्ही सुद्धा वाढवू शकता जर तुम्हाला कमी वाटलं तर, पण मी ते 1 चमचा वाढवला आहे। आता ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। बेसनला सुद्धा 1 चमचा टाकल्यानंतर इथे बघू शकता भाजी देखील अगदी टेम्पटिंग दिसते मस्त। आता ह्याला काय करायचं आहे, आपल्याला 1-2 मिनिट झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवल्यानंतर बाजूला भाजी शिजते तोपर्यंत इथे आपण काय करणार आहोत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे अर्धी वाटी इतके आपल्या शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला। ओबडधोबड असे वाटण करून घ्यायचे आपल्याला मिक्सरला, जास्त बारीक करायचे नाही शेंगदाणे। आणि शेंगदाण्याचा असा कूट टाकायचा लसणाचा, पण खूप छान अप्रतिम चवीशी लागते। थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि याला मिक्स करायचं। इथे आपली हरभरा पानाची वाळलेल्या पानाची छान अशी हिरवीगार भाजी देखील बनवून तयार झालेली बघू शकता। अगदी छान दिसते, नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी अगदी बनवून तयार। नुसत्याच घरामध्ये सुगंध पसरलेला आहे भाजी। इथे आपली भाजी तयार झाली, गॅस बंद करायचा आहे। आता आपण लगेच भाकरी करायला घेणार। इथे मी घेतलेलं आहे साधारण 1 ते 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ते चाळून घ्यायचे ज्वारीचं पीठ चाळून घेतल्यानंतर जे कोंडा राहतो बघू शकता तुम्ही वरचा, त्यासाठी आपल्याला ज्वारीचं पीठ आहे ना हे चाळून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढ्या भाकरी करायच्या त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकता ज्वारीचं। अगदी पाव चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ टाकल्यानंतर टेस्टी लागते भाकरी, त्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं भाकरीमध्ये। आणि ह्याला मी नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घेतलेलं आहे भाकरी करताना, गरम वगैरे करून घेतलेलं नाही आहे। आता ह्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि ह्याला छान आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळत असताना आपल्या तळव्याचा भाग आहे ना त्यानं भाकरी अशी चुरून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे काय होतं ना भाकरी छान फुगते आणि चिरत देखील नाही भाकरी। त्यासाठी तळव्याच्या मदतीने आपल्याला ही भाकरीचं पीठ आहे ना छान आपल्याला चुरून घ्यायचं आहे, त्यामुळे छान टम्म देखील फुगते भाकरी। नेक्स्टचा जो पीठ आहे ना बाजूला ठेवून द्यायचं साईडला एका प्लेटमध्ये आणि भाकरीचा गोळा आहे ना असा करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही हातावरती। आणि हे तर खाली भाकरी चिटकून याच्याकरता आपल्याला पीठ टाकायचं, ज्वारीचं चाळून टाकायचे आणि ह्याला थापून घ्यायचं। मी इथे एका हाताने थापते भाकरी, छान गोलाकार अशी छान पीठ लावायचं हाताला मधून आणून बाजू साईडचं आणि भाकरी छान थापून घ्यायची, म्हणजे चिटकणार नाही थापताना भाकरी। त्याच्याकरता तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा थापू शकता, पण मी एका हाताने थापते बघू शकताय तुम्ही। छान गोल गरगरीत मस्त झालेली आहे। तुम्हाला कशी छोटी मोठी हवी त्यानुसार तुम्ही भाकरी करू शकता। इथे मोठी केलेली आहे मी छान।
आता गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला मीडियम ठेवायचे. मी साईडला लगेच तवा गरम करत ठेवलेला होता आणि अलगदपणे भाकरी सोडून घ्यायचे. भाकरीला आपल्याला वरच्या बाजूला आहे ना पाणी लावून घ्यायचे, व्यवस्थित असं सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचं. पाणी देखील लावून घेतल्यानंतर ही बाजू आहे ना सुकू द्यायची 1 ते 2 मिनिट. बाजू छान वरची सुकली ना पलटी मारून घ्यायची भाकरीला आणि याला पलटी मारून घेतले. खालची बाजून छान शेकली की पलटी मारून घ्यायची आणि बघू शकता तुम्ही अगदी उलटाण्याने थोडंसं प्रेस केलं ना अगदी छान अशी टम्म देखील फुगलेली आहे भाकरी. बघू शकता तुम्ही छान अशी पीठ आपण चांगलं चुरलं ना तव्याच्या मदतीने त्यामुळे छान आपली भाकरी छान टम्म फुगते आणि चिरत देखील नाही. त्याच्याकरता पीठ मळत असताना छान मळून घ्यायचं आहे भाकरीचं चुरून चुरून. इथे आपली भाकरी देखील ज्वारीची रेडी झालेली आहे. आता आपण हरभऱ्याची भाजी आहे ना ती गरमागरम अशी सर्व करूया आणि त्यासोबत केलेली आहे ज्वारीची भाकरी ती देखील. आणि काय मस्त असं फक्कड वेज झालेला आहे. त्यासोबत ठेचा देखील आहे, काकडी आहे तोंडी लावण्यासाठी, कांदा आहे. मस्त असा गावरान मेनू आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी. तुम्ही रात्रीच्या जेवणाकरता बनवू शकता किंवा भाजीला काय घरात नसेल तर हरभऱ्याची भाजी पटकन बनवू शकता ही. आणि तुम्ही या हरभऱ्याची भाजी वाळवलेली आहे ना तुम्ही साठवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. चाळून घेतल्यानंतर एका एअरटाईट बॅगमध्ये किंवा बरणीमध्ये तुम्ही आस्वाद वर्षभर या भाजीचा घेऊ शकता. हरभऱ्याच्या भाजीचा खूप छान चवीची लागते. एकदा नक्की करून बघा, ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटतो.